Hello, student. In the Science Standard 7 chapter in the World of the Star. In the next segment, means today, we are learning about the sky watching. Sky watching is just some concepts regarding to the some geographical definitions. First, consider about it in our language, then understood what is it. आज आपण या व्हिडिओमध्ये स्काय वॉचिंग आणि त्या संदर्भातल्या काही संज्ञा आहेत त्या समजून घेणार आहोत. स्काय वॉचिंग करताना काही गोष्टींचं विचार हा करायचा असतो. तुम्ही भूगोलामध्ये हा भाग शिकला असाल, मात्र इथे आपल्याला त्याच संज्ञांचा वापर करून समजून घ्यायचे की स्काय वॉचिंग करताना काही गोष्टींचा विचार करावा लागतो. स्काय वॉचिंग करताना तुम्हाला एका सपाट जागेवर जाऊन तुम्हाला उभं राहा आणि अवतीभोवती बघा, निरीक्षण करा. त्यामध्ये म्हणजे ही सगळ्या जागांवर की कोणती विशिष्ट जागेवर जाऊन करायची गोष्ट नाही आहे. तुम्ही कोणत्याही जागेवरून, मात्र ती प्लेन असावी आणि आपल्याला त्याचा अंदाज येऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला एक मुलगी दिसते. ती ज्या जागेवर उभी आहे तिच्या अगदी वरच्या बाजूला काही पॉईंट दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर तिला पृथ्वी कुठेतरी संपल्याची लांब वर दिसते. निरीक्षणामध्ये पहिल्यामध्ये काही गोष्टी लक्षात येतील. त्यानंतर तिला दिशांची माहिती तर असेलच की दिशांमध्ये आपल्याला नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट कोणत्या दिशेला आहेत त्या बाबतीत तिला माहिती असेल. आता नवीन नवीन काही तिच्या पायाखालची जी एक जागा आहे त्या जागेबाबतीत आपण समजून घेऊ. त्यानंतर ह्या सगळ्या ज्या व्हर्च्युअल स्पेअर आहे, हा संपूर्ण व्हर्च्युअल स्पेअर आहे. व्हर्च्युअल म्हणजे काय? एक आभासी स्वरूपाचा गोल जो प्रत्यक्षात आपल्याला असं भासत असतो. मुळात तेवढाच आहे का तो? तर तो खूप मोठ्या लेवलवर आहे, त्याची पातळी खूप मोठी आहे. पण ह्या व्हर्च्युअलचा अर्थ असा असतो आभासी, आभास निर्माण करत असतो. मग असा एक पृथ्वीचा गोल आहे की ज्या ठिकाणी हे उभे आहेत, मग त्या ठिकाणी आकाश टेकल्यासारखं जाणवत असतं. त्यानंतर त्या व्यक्तीच्या डोक्यावरचा जो भाग असेल त्याला काय म्हणायचं, त्याच्या तळाकडचा भाग जो असेल त्याला काय म्हणायचं, असे ह्या कॉन्सेप्ट्समधून आपल्याला समजून घेता येतील. तर तेच कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे. मेरिडियन म्हणजे काय, सेलेस्टियल इक्वेटर म्हणजे काय, हे बघा इथे या ठिकाणी. त्यानंतर इक्वेटरचा अर्थ तुम्हाला माहिती असेल, आणि सेलेस्टियल नॉर्थ पोल, साऊथ पोल हे दोघंही. तर यांचा विचार आपल्याला इथे समजून घेताना करावा लागेल. यामध्ये बघा, पहिला कॉन्सेप्ट आहे हॉरायझन, ज्याला क्षितिज असं म्हणत असतो. द स्काय सीम्स टू बी टचिंग द ग्राउंड. द लाईन ॲट विच दे मीट इज कॉल्ड ॲज अ हॉरायझन. जमिनीचा पृष्ठभाग आणि आकाशाची एक लाईन, हे दोन्ही ज्या ठिकाणी मिळतात तिथे हॉरायझन आपल्याला मिळत असतो. त्याला हॉरायझन असं म्हणतात. त्याला क्षितिज मराठीमध्ये म्हटलं जात असतं. हे क्षितिज तुम्हाला खूप लांबवर भासत जाईल. तुम्ही किती धावत गेलात तर ते संपणार नाही. ते फक्त आभासी वाटत असतं. हा संपूर्ण जो आहे तो तुम्हाला गोलाकार असा भाग दिसणार, पृथ्वीचा सुद्धा. व्हाईल टर्निंग अराउंड वन सेट द हॉरायझन विल बी सीन टू फॉर्म अ सर्कल. आणि तो गोलाकार स्वरूपात तुम्हाला दिसेल आणि आपल्याला असं वाटतं की आकाश तिथे टेकलेलं आहे. आता हे होत असताना आपल्याला आकाश हे गोलाकार दिसत असतं. स्काय विल ॲपियर टू बी स्पियर. स्पियर म्हणजे काय? गोल चेंडू, भरीव चेंडू असं समजूया. स्पियरचा अर्थ गोल म्हणतात त्याला, वर्तुळ नाही, गोल, गोलाकार म्हणतो ना आपण. बेस्ड ऑन धिस सर्कल, त्या सर्कलवर आधारित असणारा असा गोलाकार तो भासेल. म्हणजे अशा प्रकारचा तुम्हाला असं भासायला लागतो. आकाशसुद्धा गोल आहे असं वाटतं. दिस व्हर्च्युअल स्पेअर इज कॉल्ड ॲज अ सेलेस्टियल स्पेअर. या संपूर्ण जो भाग आहे त्याला सेलेस्टियल स्पेअर असं म्हटलं जात असतं. त्याला आपण म्हणू शकतो की आकाशीय क्षेत्र. सेलेस्टियल स्पेअर म्हणजे काय? आकाशीय क्षेत्र. या संपूर्ण जो भाग असेल गोलाकार त्याला आकाशीय क्षेत्र असं म्हणतात. आता आपण पहिल्यांदा बघूया झेनिथ म्हणजे काय. तर या जो व्यक्ती उभा असेल त्याच्या डोक्यावरचा जो अगदी वरचा भाग, व्हाईल स्टँडिंग ऑन द ग्राउंड
द पॉइंट ऑन द सेलेस्टियल स्पेअर एक्झॅक्टली अबोव्ह अवर हेड इज कॉल्ड द झेनिथ. आपल्या डोक्याच्या एक्झॅक्टली वरती तुम्ही जिथे उभे असाल तिथे गोलाकार जे पृष्ठ असेल आकाशासारखा गोल, त्याचा जो वरचा सेंटर असेल तर ज्याचा 90 डिग्रीचा अँगल करता येईल आपल्याला, तो जो भाग असेल त्याला आभासी आहे इथे झेनिथ आहे. त्याला झेनिथ असं म्हटलं जातं. त्याला डोक्यावरचा बिंदू असं म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात? डोक्यावरचा बिंदू. लिहून घ्या झेनिथला. आणि त्याच्याच खाली पण असेल त्याला नाडीर असं म्हटलं जात असतं. नॅडीर. नॅडीर व्हाईल द स्टँडिंग ऑन द ग्राउंड द पॉइंट ऑन द सेलेस्टियल स्पेअर एक्झॅक्टली बिलो अवर फीट इज कॉल्ड ॲज अ नॅडीर. त्याला किमान बिंदू असं म्हणतात मराठीमध्ये. काय म्हणतात? किमान बिंदू. याला म्हणतात डोक्यावरचा बिंदू आणि याला किमान बिंदू. हा जमिनीच्या आतमध्ये आहे. पृथ्वीच्या जे भूगर्भाच्या आतमधपर्यंत तो आहे. पृथ्वीला जिथून छेदू शकेल, तुम्ही जिथे उभे आहात तिथे, तिथून ते तयार होत असतं. हे प्रत्येकाला भासत असतं. कोणत्याही क्षेत्रात गेला तरी तुम्हाला ते जाणवणार की बाबा आपण याच जंगलाच्या भागात होईल का? तर नाही, तुम्ही घराच्या तुमच्या अवतीभोवती सुद्धा तसंच वाटेल. कारण का? पृथ्वी ही गोलाकार आहे. त्याचा शेप जो आहे तो गोलाकार असल्यामुळे आपल्याला या गोष्टी आधी अभ्यास करण्यासाठी या ठरवून घेतलेल्या आहेत काल्पनिक भागामध्ये की कशा असतील. तर आपण 2 व्याख्या समजून घेतल्या. त्यानंतर आता सेलेस्टियल पोल म्हणजे काय ते बघूया. सेलेस्टियल पोल पृथ्वीचा एक तो गोल आहे. हा उभा पण असेल. झेनिथ आणि नाडीर या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी इथं सेलेस्टियल नॉर्थ आणि सेलेस्टियल साऊथ असे 2 ध्रुव आहेत, जिथून पृथ्वी त्याचा आक जो असेल, अक्ष म्हणतो त्याला, खगोलीय खांब असं म्हणतात. त्याला काय म्हणायचं? खगोलीय खांब. भूगोलमध्ये आणखी शब्द वेगळा असू शकतो. जर आपण पोल शब्द केला तर त्याला खांब म्हणता येईल. नॉर्थ आणि साऊथ, दक्षिण उत्तर या स्वरूपातला तो आभासी सेलेस्टियल अवकाशातला पोल. If we extended the axis of the rotation of the earth on the north and south direction, it will penetrate the celestial sphere at the point that the celestial north pole and the celestial south pole. आता जेव्हा इथे काल्पनिक हे जे सगळं आपण आभासी क्षेत्र शिकतोय, आकाशीय क्षेत्र, त्याला छेदणारा वरती आणि खाली दोन्ही भागांमध्ये छेदणारा तो जो भाग आहे त्या भागाचा, आता हा थोडासा बघा, हा तिरकत झाल्यामुळे आपल्याला याचा कललेला भाग दिसतोय. याचं जे विषवृत्तीय भाग जो आहे सेलेस्टियल इक्वेटर, हा गोलाकार भाग, हा इथे सरळ जर असला तर तो असा आहे झेनिथ अँड नाडीरचा. ॲक्च्युअल हा झेनिथ अँड नाडीर सारखाच आहे, पण इथे आपल्याला नॉर्थ आणि साऊथ आपल्याला तो म्हणता येईल. त्याला असं म्हटलं जात असतं. त्या व्यतिरिक्त म्हणजे तिसरं त्यांचं नाव आपल्याला आज इथे समजतं, सेलेस्टियल पोल. चौथं मेरिडियन. मेरिडियन म्हणजे त्याला रेखावृत्त असं म्हणतात. रेखावृत्त म्हणजे काय? वरून तो गोल या नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे आलेला, इकडून पण आलेला, अशा संपूर्ण पृथ्वीवर अशा काल्पनिक रेषा आहेत. ह्या रेषांमुळे ह्या उभ्या ज्या असतील त्यांना काय म्हणायचं? मेरिडियन असं म्हणतात. ज्या उभ्या रेषा असतात त्यांना काय म्हणायचं? उभ्या मेरिडियन म्हणायचं. द ॲस्ट्रॉनॉमी द ग्रेट सर्कल which passes through both the celestial pole and the observer's zenith and nadir is called as a meridian. आता ही मेरिडियन हे एकच मानली जात असतं. झेनिथ आणि नाडीरमधून जी जाणारी आहे तिलाच आपण म्हणत असतो मेरिडियन. तर हा पण एक विचार याच्यात असू द्या. ती एकच रेषा आहे की जी झेनिथमधून आणि नाडीरमधून जाते. आता आपण 4 गोष्टी शिकलो: झेनिथ, नाडीर, सेलेस्टियल पोल, मेरिडियन. आता आपण 5वा भाग बघू, सेलेस्टियल इक्वेटर. सेलेस्टियल इक्वेटर म्हणजे काय? की विषवृत्त म्हणतात त्याला, की ज्या खगोलीय विषुववृत्त. इफ द ununiformly expand earth equator is in all direction indefinitely, it will penetrate the celestial sphere along a circle. This circle is known as a celestial equator. त्या विषुववृत्त जे आहे पृथ्वीचं ते अमर्याद आहे. आपण जर विचार केला तर एक्सपांड अर्थ इक्वेटर इन द ऑल डायरेक्शन या ठिकाणी उभं राहून, तर ते असं लक्षात येईल की ते त्या सेलेस्टियल स्पेअरला छेदतं कुठेतरी. म्हणजे इथे जे गोलाकार जो आपण पाहिला आधीचा त्याला छेदतंय. ते छेदल्यामुळे त्याचा कट तयार झाला आणि तो अर्धा पृथ्वीचा गोलाकार भाग तयार झाल्याचं आपल्याला दिसतं.
म्हणून त्याला सेलेस्टियल इक्वेटर असं म्हणतात. इट इज द सेम प्लेन ॲज द अर्थ्स इक्वेटर. ते पृथ्वीचं जे इक्वेटर आहे तसंच ते पण आहे. जशी पृथ्वी गोल घेणार तसं ते सरकलेलं आहे. ते तसं सरळ ठेवलं तर ते पृथ्वीला एक विषुववृत्त आहे, जिथं भारतामधून पण गेलेलं आहे. इक्वेटर म्हणतात त्याला. तर आकाशातलं पण एक सेलेस्टियल आहे, इक्वेटर आहे. ते आपल्याला इथे समजून घेता येईल. आता 5वा भाग आपण तो पाहिला. आता इक्लिप्टिक, आपण ग्रहणाच्या ज्या स्थिती असतात त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत. द अर्थ मूव्ज अराउंड द सन, बट सीन फ्रॉम द अर्थ द सन अपियर्स टू मूव्ह अलॉंग अ सर्कल. आपण पृथ्वीवरून पाहिलं तर आपल्याला सूर्य फिरताना आपल्याला दिसत असतो अलॉंग अ सर्कल ऑन द सेलेस्टियल स्पेअर. दिस सर्कल ह्या एका कोपऱ्यापासून जर सूर्य उगवायला सुरुवात झाले तर ती या कोपऱ्याला येतं. ही जी आहे ना, ही संपूर्ण असा आभासी असतं. सूर्य हलतो का, तर सूर्य स्थिर आहे, त्याच्या भोवती हे पृथ्वी वगैरे ग्रह फिरतात आणि पृथ्वी स्वतः भोवती पण फिरते अलॉंग द सेलेस्टियल स्पियर. दिस सर्कल डिस्क्रायबिंग द ॲपरंट मोशन ऑफ द सन अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲज अ इक्लिप्टिक. आणि मग ह्या आभासी जी मोशन आहे, ती भासणारी जी मोशन आहे, गती सूर्याची, ती पृथ्वीभोवती जी फिरत असते ती इक्लिप्टिक स्वरूपाची मानली गेलेली आहे. आणि मग यामुळेच आपल्याला जी ग्रहणांची स्थिती असते ती मिळत असते. सावली, छाया, पडछाया आपण जे आधीच्या चॅप्टरमध्ये शिकलो त्याप्रमाणे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. तर आपण आता इथे 6 कॉन्सेप्ट शिकलो. झेनिथ, मॅरिड, सेलेस्टियल फुल, मेरिडियन, त्यानंतर सेलेस्टियल इक्वेटर आणि इक्लिप्टिक. ह्या 6 ज्या कॉन्सेप्ट्स आहेत यांचं नक्की तुम्ही तुमच्या वहीमध्ये लेखन करून घ्या. आता स्काय आणि स्पेस याच्यातला फरक आपण समजून घेऊ. अतिशय गमतीशीर आहे. स्काय, आपण जेव्हा एखाद्या रात्रीच्या वेळी आकाशाकडे जेव्हा बघाल तुम्ही, तेव्हा तुम्हाला ग्रह, ताऱ्यांचे बारीक लुकलुकणारे स्टार्स हे दिसू लागतात. पण हे तुमची पापणी जिथपर्यंत असेल तेवढ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ती दिसत असते. याला म्हणतात स्काय. जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या क्लाउडलेस नाईटमध्ये, म्हणजे ढग विरहित जी ही असेल रात्र, त्या बॅकग्राऊंडमध्ये स्टार्स अगेन्स्ट द डार्क बॅकग्राऊंड, द पोर्शन ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर अँड द पोर्शन बियॉन्ड दॅट विच कॅन बी सीन इन द फॉर्म ऑफ रूप बाय आवर आईज. आपल्या डोळ्याच्या पापण्यांच्या जिथपर्यंत आपल्याला बघता येतील तिथपर्यंत ते आपल्याला ते स्काय म्हणून भासत असतं. वाय द स्टँडिंग ऑन द अर्थ इज कॉल्ड ॲज अ स्काय. त्याला आपण म्हणू आकाश असं म्हणू शकतो. आता स्पेसचा अर्थ काय, म्हणजे अवकाश. द कंटिन्युअस एम्प्टी स्पेस बिटवीन द स्पियर. आता ही जी आहे ही कंटिन्युअस स्वरूपातली एक मोकळी जागा आहे की ज्यामध्ये अनेक ग्रह उपग्रह फिरत आहेत. पृथ्वीच्या वातावरणामध्ये जे दिसतं, पृथ्वीच्या समोरच्या भागामध्ये जे दिसतं त्याला आपण स्काय म्हणू शकतो. मात्र इट कंटेन द गॅस, डस्ट पार्टिकल, न्यूमेरस स्टार्स क्लस्टर हॅव द फॉर्म इन द स्पेस. मात्र त्या वातावरणाच्या पुढे गेलं तर तुम्हाला स्पेस हे भासेल. तिथे कायम अंधार असतो, तिथे उजेड वगैरेचा काही तिथे संबंध नाही. हे पृथ्वीच्या वातावरणामुळे आपल्याला स्पेस जे आहे ते दिसू शकत नाही त्याच्या पलीकडचं. अन्यथा ते दिवसा पण रात्री पण आपल्याला काळच भासलं असतं. स्पेसमध्ये अनेक प्लॅनेट्स आणि ते सातत्याने फिरत आहेत, पण मात्र ते आपल्याला दृष्टिक्षेपात ते पडत नाहीत दिवसाच्या उजेडामुळे. कारण का, तर ते तिथे स्कॅटरिंग ऑफ द लाईटमुळे आपल्याला तो आकाशाचा भाग जो आहे धुलीकणांमुळे याच्यामुळे तो आपल्याला तो न दिसता आपल्याला तिकडचं पलीकडचं दिसत नाही. मात्र रात्रीच्या वेळेस आपल्याला सूर्यप्रकाश नसल्यामुळे ते आपल्याला अनेक ग्रहांचं निरीक्षण सहज करता येतं. ते स्पेसमधलंही आपल्याला न्यूमेरस स्टारचं निरीक्षण हे करता येऊ शकतं.